माझा शब्द डावलला। त्या दीड दमडीच्या चिचुंदरीसाठी माझं इतका पर्क केलं समरनी मला। हा, त्या मोलकरणीसाठी। दादा आहे ना तुझ्या हातातून निसटत चाललाय मम्मा। बघितलंस ना स्वानंदीची कशी बाजू घेतली त्याने। दिवसेंदिवस समर स्वानंदीच्या हातातली कठपुतली बनत चाललाय। म्हणून ना मला आता टेन्शन आलंय ना त्या चिंगीचं। जरा आखरीच करायला लागली ती। स्वानंदीला तर खूपच पुळका होता तिचा। आता समर आणि आईना पण तिचा सॉफ्ट कॉर्नर आलाय। दिसते तशी नाहीये ती, जरा जास्तच हुशार आहे। इतका चोरीचा आळ घेतला। आळ नाही, मी तर बघितलं, समरची चेन आहे, पण तरी सुटली त्याच्यातून। पण दादाला कसं काही कळत नाहीये काहीच। म्हणजे तिला काहीच शिक्षा नाही दिलीये त्याने आणि असंच सोडून दिलं। तिच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर आतापर्यंत हक्कलपट्टी झाली असती। आता ना पाणी डोक्यावरनं जायला लागलंय। ती चिंगी आज वाचली असेल, यापुढे नाही वाचणार। सत्य आहे। नमस्कार मल्लिकाताई। बोला गुरुजी। आनंदाची बातमी आहे। काय? अंशुमन रावांसाठी एक स्थळ आलंय। अरे वा, कोण आहे मुलगी आणि फॅमिली कशी आहे? काय? कोणासाठी? अंशूसाठी? मीच सांगितलं त्यांना। एक मिनिट होल्ड करा। मम्मा, अंशू अजून किती बालिश वागतो तुला कळतंय ना? आता जे काही चाललंय ना त्यावरनं अंशूचं लग्न होणं हेच आपल्यासाठी चांगलं आहे। नाहीतर स्वानंदी एक दिवस गुड न्यूज द्यायची आपल्याला, डायरेक्ट पेढे घेऊन यायची। नाही नाही, त्याआधी आपण स्वानंदीला घराबाहेर काढलं पाहिजे। आपण तेच प्रयत्न करतोय ना, पण त्यासाठी एकीकडे आपल्याला अंशुमनचं लग्न लावायला लागणार आहे। हा गुरुजी, फॅमिली आमच्या स्टेटसला शोभेल अशी आहे ना? उत्तम स्थळ आहे। अहो बिझनेसवालेच आहेत। हा, पण तुमच्या एवढं मोठं प्रस्थ नाहीये, पण तशी मोठी पार्टी आहे समजा। काय नाव? घाडगे म्हणून आहेत। अहो साड्यांचा व्यापार नाही का त्यांचा? अच्छा, ते म्हणजे ज्यांच्या बऱ्याच शोरूम्स आहेत। अहो माझ्या मैत्रिणीच्या नात्यातले आहेत ते। एकुलती एक मुलगी आहे वहिनी, शोधून सापडणार नाही असं स्थळ आहे। मुलगी खूप चांगली आहे, शिकलेली आहे आणि चांगल्या वर्तुळात उठबस करणारी आहे। आणि जमेची बाजू अशी आहे वहिनी की त्यांना लग्न उरकायची घाई लागली। काय आहे, मुलीची आजी कायम आजारी असते। अहो नातीचं लग्न आपल्या डोळ्यांनी बघायची ही तिची इच्छा आहे, बाकी काही नाही। चांगलंय की, मग लवकरात लवकर बोलणी करा। अहो मी तर बोलणी केली सुद्धा आहे। हा, अहो त्यांची तर आज बघण्याचा कार्यक्रम करायला पण हरकत नाहीये। गुड। मग मी तर म्हणते आज संध्याकाळीच बघण्याचा कार्यक्रम उरकून टाकूया। हरकत नाही। मी एक काम करतो, तुम्हाला थोड्या वेळ त्यांच्या कुटुंबाची पूर्ण माहिती पाठवून देतो। थँक्यू। एक मिनिट, एवढी एक्साइटेड होऊ नकोस। अंशू अजून काहीतरी घोळ घालून ठेवेल, त्याचं काही खरं नाही। अगं म्हणूनच तर लवकर लग्न लावून द्यायचंय त्याचं। आपल्या स्टेटसला शोभेल ना असं स्थळ आलंय त्याच्यासाठी।